नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी बलात्कार प्रकरणी आरोपीस कठोर शासन करा. लसाकम नांदेड जिल्हा अध्यक्ष विजय रणखाम यांची मागणी. परभणी येथील मुलीवर बलात्कार व अन्याय करणाऱ्या नराधमास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय विजय रणखाम यांनी केली असून नांदेड जिल्हा लसाकमने बैठकी दरम्यान या घटनेचा निषेध केला आहे. राज्यात अनेक समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याने शासनाच्या या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विजय रणखाम यांनी व्यक्त केले आहे. याविषयी मुख्यमंत्री यांना लवकरच महासंघाच्या वतीने निवेदन देणार असल्याचेही म्हटले आहे. परभणी येथील घटनेबाबत दिनांक 23 मार्च 2025 रोजी दत्ताजी देशमुख सभागृह साठे चौक नांदेड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक डॉक्टर नामदेव वाघमारे, सचिव BM सूर्यवंशी, कोषाध्यक्ष बालाजी गुटले, आकाश टोमके, शिवाजी मोरे, डॉक्टर मंगेश पदगंगले, मार्गदर्शक तुकाराम हेडगे, विशांबर हातागळे, नारायण कलाले, डॉक्टर SG भोसले, MK पाडोदे, चंद्रकांत भांडवले, बाळासाहेब लोंढे, महिला सभासद व अन्य सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन बालाजी गुटले तर आभार प्रदर्शन शिवाजी मोरे यांनी मानले आहे. MKM मराठी न्यूज करता ब्युरो मायाताई सागर पाईकराव. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.